नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजले 4 आणि मी आता निघतोय कोल्हापुरात आहे. पाऊस पण बऱ्यापैकी लागता, थोडं काढलो म्हणून म्हटलं व्हिडिओ करूया. आज कशा कोल्हापुरात जाते तो तुमका सांगतलंय. माझ्यासोबत रवा शेवटपर्यंत. आज गुरुपौर्णिमा, तर कोल्हापुरात जाऊचा त्या निमित्तान. तर चला मग जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासात. आज मी जातलंय राधानगरी घाटातून. तुमका 2 घाट मागे मी दाखवलंय, आंबोलीचं पण दाखवलंय आणि गगनबावडा पण दाखवलंय. आज जाऊया आपण दाजीपूर राधानगरी घाटातून. चला तर मग जास्त बोलत नाही आपल्या पुढच्या प्रवासात. तर बाय मित्रांनो, बाय. देवगडातनं मी निघालोय आणि आता येऊन पोचलोय फोंडा घाटात. फोंडा घाटात आता नुकती सुरुवात झाली आहे आणि धुक्या पण बऱ्यापैकी माका दिसाक लागला. वर तर असतलाच, पण आता नुकती सुरुवात झाली आहे. तर तुमका सांगायची गोष्ट म्हणजे आंबोलीक पण धुक्या होता, गगनबावड्याक पण धुक्या होता. आपल्या एक मागच्या व्हिडिओ तुम्ही बघला असाल तर. पण त्यापेक्षा जास्त ना या फोंडा घाटात माका धुका वाटता जाणवता. तर जाऊया आपण आता. बघा पुढे कायच दिसत नाही. हाय बीम मारून पण दिसत नाही आणि लो बीम मारून पण दिसत नाही. त्यामुळे सावकाश सावकाश जाऊ गया. आणि फोंडा घाटात ना खूप काम चालू आहे रोडचा आता पावसात पण. तर साईड पट्टी वगैरे काहीच दिसत नाही. त्यामुळे कधी जर फोंडा राधानगरी घाटातून तुम्ही प्रवास करत असाल तर सांभाळून करा आणि सुरक्षित जावा. तर चला, मी आता जास्त बोलत नाही आहे, तुमका दाखवतोय आपलं फोंडा घाट राधानगरी घाट. थोडंफार दाखवतंय, जास्त दाखवत नाही. बोरिंग व्हिडिओ माका बनवचो नाही. तर अशा प्रकारे जाते मी कोल्हापुरात. तुम्ही पण माझ्यासोबत राहा, व्हिडिओ स्किप करू नको. फोंडा घाट धुक्यातून कसोबसो पार केलंय आणि मी आता येऊन पोचलोय दाजीपुरात. दाजीपुरात पण धुके हा भयंकर आणि हय पाऊस पण लागता आणि पाऊस आणि धुक्या दोघोला एकदम इलेला. त्यामुळे हैसून सावकाशच जाऊ हव्या आणि गावात रेड्यांची पण भीती असता. त्यामुळे तुम्ही बघा, ह्यो दाजीपूरचो आपलो रोड हा, दाजीपूर अभयारण्यातलो. तर मग मी हैसून जात आहे आणि आता पुढे राधानगरीत तुमका कितपत काय धुके आता पण दाखवतलंय. चला तर मग माझ्यासोबत राहा, व्हिडिओ स्किप करू नको. तर मित्रांनो, थोडं पुढे येलंय आणि थोडा धुक्या कमी झाला. हय हा बऱ्यापैकी, पण थोडाफार कमी दिसता. त्यामुळे तुमका रोड आता स्पष्ट दिसता बघा. आणि एक मस्त अनुभव हा राधानगरी फोंडा घाटातून जाऊचो. तर तुम्ही कधी प्रवास केला असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या राधानगरी दाजीपूर फोंडा घाटातून अभयारण्य बघितला असलास तरी माका सांगा. हय 2 अभयारण्य आहेत. याक दाजीपूरचं अभयारण्य लागता आणि याक राधानगरीचं अभयारण्य लागता. तर तुम्ही हय पण सफर करू शकतास अभयारण्याची. आणि मी आता येऊन पोचलोय राधानगरीत मित्रांनो. तर राधानगरीत बघा धुक्या हा, पण आता दिवस झाल्यामुळे थोडाफार क्लिअरिटी दिसता समोरच्या, त्यामुळे तेवढा फरक जाणवत नाही. पण धुक्या हा आणि मस्त वाटता गाडी चालूक पण पावसातून आणि धुक्याच्या रस्त्यांमधून. तर आता मी जास्त बोलत नाही. आता मी जाते डायरेक्ट कोल्हापुरात आणि तुमका कोल्हापुरात खय जातलंय काय दाखवतलंय तर तुमका दाखवतंय. चला तर मग. तर मित्रांनो, 4 तासाचा प्रवास करून देवगडवरून मी येऊन आता पोचलोय कोल्हापुरात. आपल्या ठिकाणावर येऊन पोचलोय आणि मित्रांनो वाजले सकाळचे 7. गाडी पार्किंग केलंय. सकाळी 7 वाजताच मित्रांनो किती पार्किंग फुल झाली आहे ती बघा. आणि मी आता येऊन पोचलोय कोल्हापूरच्या श्री क्षेत्र सिद्धगिरी मठात. तर मित्रांनो, तुम्ही कोल्हापुरात येत असाल ना फिराक तर कनेरीत येवा गोकुळ शिरगावमध्ये. ह्यो सिद्धगिरी मठ हा होय महाराजांचो. तर ह्या बघा हे म्युझियम हा आणि हे नक्की येऊन भेट द्यावा तुम्ही. बघण्यासारखो मठ हा. विविध उपक्रम पण आहेत त्यांचे, चांगले चांगले उपक्रम आहेत. मी ह्या मठात बरेच वेळा इलंय, पण आता गुरुपौर्णिमेनिमित्त येऊचं माझं पहिलीच वेळ हा. तर जाऊया पुढे बघूया. आणि मित्रांनो हे बघा, खडकातलो धबधबो बनवलेलो हा, मस्त दिसता. आता पाऊस नाही म्हणून पाणी नाही आहे का. आणि मित्रांनो हैसून खाली जाऊचो मार्ग हा आणि पुढे पण बऱ्यापैकी काय काय बनवलेला. आणि मित्रांनो ह्या बघा, हय भगवान विष्णूंची शयनमुद्रेतील मूर्ती बनवलेली हा. एका भगवान विष्णूंची योगनिद्रा पण म्हणतात. फायनली आम्ही येऊन पोचलो रांगेत. रांग आता बऱ्यापैकी चालू झाली होती. सकाळचे वाजले 7, 7:30 तरी पण गर्दी बघा. मग ह्याच्यानंतर इलाज तर 1-1.5 किलोमीटरपर्यंत रांग असता मित्रांनो. त्यामुळे सकाळी लवकर यावा. आणि हय जनगणना चालू हा आपल्या मठाची, म्हणजे मठात किती लोक येतात दर्शनासाठी याची नोंदणी असता. ती नोंदणी आम्ही केलं. आणि मित्रांनो आत बघा, मठातून आत डायरेक्ट हय स्क्रीन लावलेली आहे, त्यातून पण आपण दर्शन घेऊ शकतो. आणि मग आपण आत जायचा आणि त्यांच्या पायांका हात लावून दर्शन घ्यायचा.
नाही म्हटलास तरी आमका अर्धो पाऊण तास झालो हा रांगेतून हळूहळू पुढे जाऊ. तर हे माकड बघा, माकड पण येतात लोक त्यांना काय काय खाऊ घालतात. तर मोबाईल बिबाईल पण ओढून घेतात ते, डेंजर आहेत. तर मी काय मोबाईल बाहेर काढलाय नाही, आणि काढलाय तो पण घट्ट पकडून होतोय. आणि मित्रांनो, ही शिळा बघा, दगड बघा केवढो हा, त्याच्यात ह्यो नंदी कोरलेलो हा. म्हणजे खूप जुनो हजारो वर्षापूर्वींचो ती वास्तू हा, ती हय आणून ठेवलेली हा. आणि शंकराची पिंडी पण हा. तर नंदीक नमस्कार केलाय, शंकराच्या पिंडीच्या पाया पडलाय. आणि इलय आतमध्ये. मित्रांनो, तुमका सांगायची गोष्ट म्हणजे ह्या मठाक 1300 वर्षा झालेली आहेत. त्या वर्षापेक्षा पण जुनो मठ ह्यो हा. आणि मेन गोष्ट म्हणजे श्री काडसिद्धेश्वर महाराज ज्यांच्या संप्रदायाची परंपरा ह्या मठाक लाभलेली आहे. आणि हे जे महाराज आहेत ना, हे महाराज ह्या मठाचे 49वे मठाधिपती आहेत. तर अशा थोर माणसांची, थोर संतांच्या आपण पाया पडतलो आणि निघतलो पुढे. मित्रांनो, ह्या मठात गुरुकुल पद्धती पण हा, बरीच बाहेरची मुलं पण हे शिक्षण घेतात. आणि यांचे बरेच चांगले उपक्रम पण आहेत. तर ते आपण बघूया पुढे, चला. मित्रांनो, मठाधिपतींचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता इलव ह्या शिवमंदिरात. ह्या मित्रांनो प्राचीन मंदिर हा, 1000 वर्षाचा पण पूर्वीचा मंदिर हा असं हे सांगितला जाता. आणि त्याचं बांधकाम बघितलं असणार तर खरोखरच वाटता चिऱ्याचा बांधकाम नाही हा, पूर्वीचा जुना बांधकाम हा. आणि अशा प्रकारे आम्ही शिवमंदिराच्या पाया पडतलो आणि आता जातलो आतमध्ये. श्री काडसिद्धेश्वर महाराजांची थंय प्रतिमा बनवलेली आहे हुबेहूब थंय. तर मग अशा प्रकारे येऊन पोचलो आम्ही काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठात. आणि बघा, समोरच श्री काडसिद्धेश्वर महाराजांची मूर्ती बनवलेली आहे, हुबेहूब जिवंत मूर्ती वाटता. आणि आतमध्ये इतकी शांतता आहे ना, की मन प्रसन्न होता. तर मी दर्शन घेतोय. दर्शनाक पण व्यवस्थित शिस्तबद्ध लाईन हा, शिस्तीत दर्शन देतात. कसली ढकलाढकल नाही किंवा काय नाही, गोंगाट नाही. तर बघा मित्रांनो, तुमका पण मी दर्शन घडवतोय. तुम्ही पण तुमच्या मनातली इच्छा सांगा स्वामींका, महाराजांका, तुमचे नक्की पूर्ण होतील. आणि महाराजांचा आशीर्वाद पण तुमच्यावर असंच सदैव राहू दे, असा मी पण मागणा करतोय. माझ्या सबस्क्रायबरका सुखात ठेव, आनंदी ठेव. चला तर मग हे दर्शन घेऊया आणि आम्ही निघाया पुढे जाऊ. मित्रांनो, तुमका ह्या कनेरी मठात इला असणार तर ह्या कनेरी मठात त्यांचे उपक्रम आहेत की आसामची वगैरे मुलं येतात, गुरुकुल पद्धतीत शिकतात, हय शेती करतात चांगल्या प्रकारे. आणि त्या शेतीतले प्रॉडक्ट हे विकूक असतात. एकदम नैसर्गिक प्रॉडक्ट असतात, कुठली भेसळ नाही, काय नाही, ऑर्गेनिक प्रॉडक्ट असतात. तर तुम्ही येवा आणि नक्की घेवा. ह्यांची हॉस्पिटल पण आहेत, ह्यांची गोशाळा पण हा. हॉस्पिटल मोठी आहेत, थंय पण उपचार यांचे बऱ्यापैकी कमी पैशात केले जातात. आणि यांची गोशाळा, ते गायींचा संगोपन केला जाता, गायींची देखभाल केली जाता. आणि गायींपासून जे काय प्रोडक्ट मिळतात, ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळतात, ते पण विकूक ठेवले जातात. मॉल हा ह्यांचो मोठो, ह्यांचं खादी कपड्यांचो पण मॉल हा, ते पण तुम्ही घेऊ शकतास. तर अशा प्रकारे हा आपलो कनेरी मठ. तुम्ही येवा, गुगल मॅपला टाका, गुगल मॅप तुमका दाखवतलो कोल्हापुरात खय या काय या तो, आणि तुमका 100% घेऊन येतलो. चला तर मग. तर मित्रांनो, ह्यांचो मठाचो ह्या पहिलो उपक्रम हा गोमय गणेश मूर्ती, इको फ्रेंडली गणेश मूर्ती, ह्यो माका खूप आवडलो हा. कारण आत्ताच्या ह्या जमान्यात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कमी आपल्याक मिळतात, बघूक मिळतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचाच बघूक मिळता. तर ह्या गणपतींचं वैशिष्ट्य असं आहे ना, की हे गायींच्या गोमय म्हणजे गोमूत्र शेणापासून बनवलेले गणपती आहेत, इको फ्रेंडली आहेत, 30 मिनिटात विरघळणारे आहेत. आणि बघा, दिसाक पण एकदम देखणे आहेत. आणि गणपती बाप्पा तर आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवतच हा. तर त्याची होणारी आताची विटंबना लक्षात घेता देशी गायीचे गोमय वापरून तयार केलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती तुम्ही घेऊन जावा आणि नक्की आपल्या घरात विराजमान करा. मित्रांनो, इको फ्रेंडली गणपती बघून आम्ही आता चाललो बाहेरच्या दिशेक. आणि बाहेर जातानाच बघा, एंट्रीवरही श्री काडसिद्धेश्वर महाराजांची मोठी प्रतिमा बनवलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या त्यांचा ऑफिस हा कनेरी मठाचा. हय तुमका काय इन्क्वायरी वगैरे करूची असेल तर हय करू शकतास. आणि आम्ही आता जातो हयसून बाहेर जाऊ. तर बाहेर बघा, पार्किंग वगैरे हय गाडी करतात. आणि आता पार्किंग हय फुल झालेली आहे, नाहीतर इतर दिवसात तुमका पार्किंग मिळता करू, काय प्रॉब्लेम येत नाही. आणि मी आता जातोय हयसून आतमध्ये प्रेरणा पार्कमध्ये. तर प्रेरणा पार्क काय तुमका दाखवतोय. हय असा स्टेज बनवलेलो हा, म्हणजे आपल्या वीरांनी जा बलिदान दिलेला आपल्या देशासाठी, जे आपले जवान सीमेवर लढतात त्यांचे हय शो लागतात. आता पावसात बंद आहेत, पण हय समोर बघा, आपल्या वीरांचे हय पुतळे बनवलेले आहेत. आणि हयसून आपण बघू शकतो हय LED स्क्रीन आहेत. तर स्क्रीनवर पण शो लागतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे मठ फिरान आम्ही आता निघालो बाहेर जाऊ. आणि हे प्रवेशद्वारावरच 2 हत्ती आहेत. हत्तीच्या वर पण मंडळी बसलेली आहे, कोण नाही कोण, आता ते मग काय ओळखा होत नाही. तर हत्ती पण हुबेहूब आहेत. आणि हयचे प्रत्येक जे स्टॅच्यू आहेत ना, ते एकदम हुबेहूब आहेत, जसे जिवंत तसेच वाटतात.
तो बघा प्रवेशद्वाराचा गेट बघा केवढं मोठं होतो आणि समोरच नंदी महाराज आहेत आणि त्याच्या पाठी आपले शंकर भगवान आहेत. तर अशा प्रकारे आपलं मठ हा मित्रांनो. आणि तुम्ही कधीही येणार असाल ना कोल्हापुरात खयच्याही दिवशी मठात, तर तुमका नाश्ता जेवण वगैरे सगळा मोफत असता. दुपारचा महाप्रसाद असता, सकाळी नाश्ता असता, त्यामुळे तुम्ही येवा नक्की. आणि मित्रांनो बाहेर जाताना हे बघा हे भिंतीत बनवलेले आहेत पुतळे. बैल हा, घोडो हा, उंट हा, हत्ती हा. तर मित्रांनो मगाशी तुमका दाखवूक नाही मिळाली होती म्हणून पुन्हा शूटिंग करतं. ही बघा ही आपल्या भगवान विष्णूंची शयनमुद्रेतील मूर्ती, म्हणजेच योगनिद्रा रूप आपल्या भगवान विष्णूंचा. समोरून बघू ना एकदम भारी वाटता. आणि हो बघा या शयनमुद्रा मूर्तीक लागूनच धबधबो हा केलेलो. आता पाऊस नाही म्हणून पाणी अजिबात नाही, नाही तर पाणी वगैरे बऱ्यापैकी असता. आणि छोटी मुलं जर असतील ना तर त्यांका विरंगुळ्याचा एक नंबर हा गार्डन पण आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आता जातो आमच्या पार्किंगकडे. जी बघा ही वाट जाता सरळ पार्किंगकडे खाली. चला तर मग. आणि मित्रांनो झाली आहे संध्याकाळ. मी आता दुपारी थोडं झोपलंय कारण मला झोप मिळाली नाही होती. मी सकाळी 3 वाजता निघाला होतोय. आणि थोडा गांधी मार्केटमध्ये पण गेलो, थोडी शॉपिंग केलं आणि पुन्हा इलो मठात. हे बघा सिद्धगिरी उपहारगृह हा. हे तुमका नाश्ता वगैरे मिळतला. आणि हे खादी त्यांचा दुकान पण हा, म्हणजे खादीचं मॉल पण हा. खादी कपडे तुमका चांगले मिळतात. ते मॉलमध्ये तुमका सगळे गोष्टी पण मिळतात त्यांनी स्वतः बनवलेले मठामार्फत. आणि ह्या यांचं भव्य पार्किंग हा. आणि ह्यो आपलो मेन प्रवेशद्वार सिद्धगिरी मठाचो, कनेरी मठाचो. तर मंडळी आता वाजले आहेत 6 आणि त्यांचा 10 वाजेपर्यंत कीर्तन हा. पाटील फॅमिली मी ज्यांका आणलंय त्यांचा, तर ते कीर्तन करून निघतले. 10-11 वाजतील त्यांका येऊ. त्यानंतर आम्ही जेवतलो आणि मग निघतलो देवगडाक जाऊ. तर तुमका दाखवतोय वाटेत. रात्री धुक्या तर भयंकर असतला, जेवढा सकाळी होता त्याच्या दुप्पट असतला. तर अशा प्रकारे होतो आपलो आजचो कनेरी मठ. तुमका माका जमात तसं व्हिडिओ बनवलंय, आवडलं तो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता बघूया आपण तुमका अजून पुढे काय काय दाखवून मिळतं आता. तर मंडळी आम्ही जेवलो आणि आता मी बरोच रोड क्रॉस करून इलय पुन्हा राधानगरीत आहे. मित्रांनो सकाळी 3 वाजता मी देवगडवरून निघालोय. कनेरी मठात पोचलोय, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी गांधी मार्केटमध्ये गेलोय, थोडं त्यांची शॉपिंग केलंय आणि त्यांना पुन्हा कनेरी मठात घेऊन येलोय. आणि कनेरी मठात आणल्यावर मित्रांनो त्यांनी 10 वाजेपर्यंत मठातला कीर्तन केल्याने कीर्तनाक बसली होती सगळी. आणि नंतर आम्ही जेवलो. जेवून मग आता निघालो. आमका निघेपर्यंत 12 वाजले कनेरी मठातून. आणि मग आता जायपर्यंत 3 ते 4 वाजले देवळात, कारण धुक्या भयंकर हा. तुम्ही बघा तुमका व्हिडिओ दिसत असतला. मोबाईलमध्ये तेवढा रोड क्लिअर दिसता पण समोर खरोखरच रस्तो दिसत नाही हा. त्यामुळे हळूहळू जावं लागतला. वाजतले आहेत माका जाऊक 4. आता मी काय व्हिडिओ बनवत नाही पुढे. त्या पाटील फॅमिली त्यांच्या घराकडे नेऊन सुखरूप सोडतलंय आणि मी जातले माझ्या घराकडे. त्यामुळे मी आजचो ब्लॉग हयच संपवतोय. तुमका माझा व्हिडिओ चांगलो वाटलो असात, बरो वाटलो असा तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बरे राहा, स्वतःची काळजी घ्यावा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या तुमका सर्वांका खूप खूप शुभेच्छा.